कॉम्बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ दिवा शशिकांत मात्रे शशी दादा वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद संदेश. यस पुन्हा एकदा गोलंदाज बोलतो. यावेळेस हा बॉल ऑन साईडला टोलवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त एकच धाव, एकपेक्षा अधिक काही एक नाही. या एका धावेच्या मदतीने महेश स्वतःचं त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन करतोय. दोन्ही टीम्स भरपूर मजबूत आहेत. एक चांगली लढत प्रेक्षकांना अपेक्षित असेल या दोन टीमच्या माध्यमातून. यात मात्र काही शंका नाही आहे. त्या दरम्यान रत्नकांत मात्रे पुन्हा एकदा. यावेळेस हा बॉल अप्रतिम चेंडूची फेक आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला गती दिली, चेंडूला पुढे ठेवलं आणि बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क पाहायला मिळत नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. हिम्मत देखील आपल्या फलंदाजाची सुरुवात निर्धाव चेंडू सोबत करतोय. रत्नकांत पुन्हा एकदा. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्वीप केलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निघून गेलाय. सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय. नक्कीच शशिकांत मात्रे या कॉम्बॉक्समध्ये शशीदादा अप्रतिम फटका. चौकार आलाय हिम्मतच्या बॅटमधून. नक्कीच जबरदस्त फटका होता. बघितला आपण स्वीपचा फटका होता आणि चेंडू बघितला थोडंसं खाली राहिला होता. लोअर फुलटो चेंडू होता. स्वीप केला होता. त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन आहेत क्षेत्ररक्षणाच्या, त्याच्यामुळे हा चौकार येतोय. चांगला खेळ करतो हिम्मत. नक्कीच पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा पॉवरफुल फटका हिम्मतच्या बॅटमधून आलाय. आणि तसंही हिम्मत नाही तर मग किंमत नाही. षटकातील पुढचा बॉल. रत्नकांत मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता. ऑन ड्राईव्ह केले. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूपर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान एकच धाव मिळेल. एकपेक्षा अधिक काही एक नाही. धावफलक 1ने पुढे सरकलंय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दोन्ही टीम्स भरपूर मजबूत आहेत आणि त्या कारणास्तव एक चांगलं बॅटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यात मात्र काही शंका नाही आहे. षटकातील पुढचा बॉल टाकतोय रत्नकांत मात्रे. या वेळेचा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतात. अप्रतिम झेल. मोठी विकेट. फलंदाज बाद. महेश बॅक टू द डग आउट. तर अशा प्रकारे पहिलं षटक देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. शशीदादा काय अप्रतिम षटक या ठिकाणी फेकलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 6 धावा. काय म्हणणार या षटकाबाबत? नाही, अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. कारण पॉवर प्लेचं षटक खूप जिम्मेदारीचं षटक असते संदेश. तसं पाहिलं तर कर्णधाराने स्वतः जिम्मेदारी घेतली होती आणि ती जिम्मेदारी अतिशय लिलया पार पाडली रत्नकांत यानं. बघितलं आपण लागोपाठच्या 3 चेंडूमध्ये 1 धाव दिली होती. त्यानंतर हिम्मतच्या बॅटमध्ये एक स्वीपचा फटका बघायला मिळाला होता आणि चौकार आला होता. तो चौकार सोडल्यानंतर त्याने जो विकेट या ठिकाणी पटकावला आहे महेशच्या रूपानं. खूप मोठा फलंदाज आहे महेश. नक्कीच मात्र मोठी विकेट दिवा स्पोर्ट दिवा टीमला मिळते या ठिकाणी. पहिली विकेट महेशच्या रूपाने आणि त्या दरम्यान दिवा स्पोर्ट दिवा टीमला त्याचबरोबर संजय ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या आहेत. दिव्यावरून कमलाकर पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कमलाकरजी पाटील वली. आपण थेट मॅचच्या दिशेने. पहिलं षटक कंप्लीट झालंय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा खर्च करत एक महत्त्वाची विकेट देखील घेतली आहे. तर आता मात्र इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये आलाय जो नॉन स्ट्रायकर आहे. मात्र त्या दरम्यान षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी गोलंदाज किरण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी आमच्या कॅमेरा एंडकडनं किरण गोलंदाजी मार्कवर. BTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी आहे यूट्यूबच्या सहाय्याने तुम्ही घर बसल्या आनंद घेऊ शकता. वरुण तरे ऑपरेटिंग भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. तर रोहन तरे कॅमेरामॅन वेल डन. योगेश देखील चांगली भूमिका बजावतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय DJ हर्षलच्या माध्यमातून. षटकातील पहिला बॉल. गोलंदाज किरण मात्रे. पहिलाच बॉल ऑन साईडला टोलवलाय. क्षेत्ररक्षक मात्र आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एकपेक्षा अधिक काही एक नाही. नक्कीच भरपूर वेळानंतर अर्थात मला तरी वाटतंय की 3 वर्षानंतर शशीदादा आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये आहेत. नक्कीच बराचसा गॅप या ठिकाणी आहे संदेश. कारण बँकेचं काम खूप आहे सध्या. प्रमोशन मुलं बरीचशी कामं
त्या ठिकाणी करावी लागतात. त्यामुळे क्रिकेटपासून आणि समालोचनापासून अलिप्त आहे, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा त्या वेळेचं सोनं करण्याचा प्रयत्न नक्कीच असतो. येस, आणि आम्ही जेव्हा जेव्हा कॉम्बॉक्समध्ये असतो तेव्हा तेव्हा तुमची आठवण नक्कीच असते. वळूया आपण मॅचच्या दिशेने. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल टॉप एज लागलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक अर्थातच गोलंदाज झेलखाली येतोय आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज दीपक बॅक टू द डगआउट. उत्कृष्ट गोलंदाजी किरणच्या मार्फत बघितला आपण. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता चेंडू, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता दीपकनं. चेंडू हवेत होता, बराच काल चेंडू हवेत होता. फॉलो थ्रू चांगले या ठिकाणी क्षेत्ररक्षक गोलंदाजाने स्वतः झेल टिपलेला आहे. कोणतीही चुकी करणार आहे की किरणनी दुसरा झेल टिपला आहे. संदेश जर विचार केला या अगोदर सुद्धा लॉंगॉनला त्यानं तंबूचा रस्ता दाखवला होता महेश या मोठ्या फलंदाजा. त्यानंतर दुसरा फलंदाज स्वतःच्या गोलंदाजीवर बाद केला तो दीपक याला. नाही, सातत्याने चांगली कामगिरी किरण करत आलाय आपल्या टीमसाठी. नक्कीच तुमच्या टीमचा जर विचार केला, किरण असेल, रत्नकांत म्हात्रे असेल, उदय असेल, कृष्णा असतील, चांगले खेळाडू तुमच्या टीममध्ये देखील आहेत आणि या कारणास्तव टीम वडूनगरला देखील तेवढं सोपं नसणार आहे. एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. आणि त्या दरम्यान भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान माफ करा माजी अध्यक्ष शरद दादा भोईर यांच्या माध्यमातून वडूनगर टीमला शुभेच्छा आल्या आहेत. खास करून त्या टीममध्ये त्यांचे जावई आहेत दीपक, मागच्या बॉलवर जे बाद झाले. नक्कीच शरददादा भोईर या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 40+ क्रिकेटला एक नवी दिशा देण्याचं काम मात्र ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं ते या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यस शशीदादा. नक्कीच शरददा भोईर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी ते जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. किरण नवीन फलंदाज मैदानात येतोय. राजा चांगला चेंडू होता, केवळ ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला, सन्मान दिला होता, केवळ पुश केलं होतं, एक धाव दिली आहे. बघा राजा आणि महेश ह्या जोडीचा विचार केला संदेश, तर ही जोडी जर आपण बघितलं वडूनगर संघाची एक जबरदस्त पॉवर हिटर जोडी आहे. पण इथं महेश फ्लॉप्टरला, दीपक फ्लॉप्टरला, पण राजा अजून मैदानात आहे. कारण इथे जो फलंदाजी करतोय राजा एकेरी धावेने स्वतःचं खातं कोले आणि आपल्या सहकार्याला जो चांगली फलंदाजी करतो सलामीला येऊन हिम्मत याला संधी दिली आहे. यस, मात्र गोलंदाजी अफलातून आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ आतापर्यंत मेंटेन झाली आहे दिवा स्पोर्ट दिवा टीमच्या माध्यमातून. खास करून रत्नकांत आणि त्यानंतर किरण म्हात्रे हे दोन्ही गोलंदाज भरपूर इम्प्रेस करतात आतापर्यंत. आणि त्यानंतर मात्र दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रेचं येणं देखील बाकी आहे. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये फारसं काही फरक पडणार नाही आहे दिवा स्पोर्ट दिवाला. कारण एक चांगलं टोटल तुम्हाला उभं करायचं असेल तर मात्र बिग हिट मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मात्र या ओव्हरमध्ये देखील सिंगल डबलचा अर्थातच सिंगलचा धावा मात्र जोडल्या जातात. अल्पेश गायकवाड 9 धावा धावफलकावर आहेत. संदेश जर बघितलं दिवा स्पोर्ट दिवा आणि वडूनगर संघाचा जर आपण या ठिकाणी जर विचार केला, दोन्ही संघांचे बरेचसे सामने झालेले आहेत, पण आतापर्यंत वडूनगर संघ हा वरचढ झालेला आहे. बघायचं याच सामन्यामध्ये कोणता संघ वरचढ चढतोय. नक्कीच नॉकआउट स्पर्धा आहे, तुम्हाला वरचढ तर ठरावंच लागेल. हारलात तर मात्र घरी जावं लागेल. सातत्याने विजय प्राप्त करावा लागेल. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. किरण पुन्हा एकदा. या बलेचा बॉल जोरदार अपील. यस, बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम दिवामध्ये हर्ष. अजून एक गडी बाद. काय चेंडू फेकला होता बघा, बघितला आपण ऑप्शनच्या बराचसा बाहेर फेकला होता चेंडू आणि जागरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी लांबून बॅट फिरवली होती, बाहेरची हलकीशी कड घेतली आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि एक मोठा फलंदाज डावखुरा फलंदाज राजा या ठिकाणी बाद झालाय. झेलची चोरपण चांगली सफलता किरण म्हात्रे याला. यस, यष्टीरक्षक शरदच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. यस प्लीज स्पीडअप करायचंय. दोन्ही संघांना सूचना असेल. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर शशीदादा पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता.
पुढे सरसावला होता, फटक्यासाठी जागा बनवली, हे मात्र किरणने पाहिलं आणि त्यानंतर मात्र चेंडू जो आहे ऑफस्टिक सोडून जास्त बाहेर टाकण्यात आला. बॅटची कडा लागली, त्यानंतर यष्टीरक्षकाने चांगला झेल टिपलाय. तर आता मात्र नक्कीच चांगल्या स्थितीत पाहायला मिळतोय दिवा स्पोर्ट दिवा संघ. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. संदीप आणि हिम्मत या दोघांकडून भरपूर अशा अपेक्षा असतील टीमला. आता मात्र आपल्या टीमला आवरावं लागेल, सावरावं लागेल आणि त्यासाठी मात्र आवश्यकता आहे एक चांगली भागीदारी. मात्र ती भागीदारी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का पाहूया. परंतु गोलंदाजी भरपूर चांगली होते. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस बॅटची वरची कडा. यस, यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतो. लक फॅक्टर, नशिबाची साथ मिळते त्या ठिकाणी. टीम विक्रम सोट वडूनगर संघाला आलाय हा चौकार. नाही, अगदी बरोबर. लक फॅक्टर म्हणावं लागेल. नशिबाची साथ नक्कीच मिळते, कारण वाटलं नव्हतं की चौकार होईल की काय, पण तू ज्या प्रकारचा चेंडू पडल्यानंतर बॅटच्या कट घेतली होती आणि थर्ड मॅनला सोडलं होतं आणि चेंडू सरस सीमेच्या बाहेर गेलं होतं. यस, तर अशा प्रकारे 4 षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 6 धावांचं, दुसरं षटक 7 धावांचं. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 13 रन्स ऑन बोर्ड. यस, 2 ओव्हरचा खेळ झालाय. पहिलं षटक 6 धावांचं, दुसरं षटक 7 धावांचं. तर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. मात्र या 2 षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल, कारण पलटवार खूप महत्त्वाचा असेल विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमला. कारण पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर टॉस जिंकला आणि फलंदाजी का स्वीकारली हे मात्र अजूनही त्यांना दाखवता आलं नाही आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी दिवा स्पोर्ट दिवा टीमच्या माध्यमातून. मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 कृष्णा मडवी गोलंदाजी मार्कवर येतोय. मात्र पहिल्या 2 षटकानंतर नक्कीच सुरुवात अप्रतिम झाली आहे दिवा स्पोर्ट दिवा टीमची. तत्पूर्वी कैलास भोईर दिवा स्पोर्ट दिवा संघाचे काष्टपेलू खेळाडू हे देखील यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जोडले गेलेले आहेत. त्यांनी दिवा स्पोर्ट दिवा आणि आयोजकांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या. या बलेचा बॉल पॉइंट रिझनमधून डीपला जातो. डीपवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट झाली आहे. क्लेव्हर क्रिकेट खेळला जातो हिम्मतच्या माध्यमातून. बघा, हिम्मत हा एक असा खेळाडू आहे तो कोणत्याही क्षणी या सामन्याचं पारडं आपल्या बाजूने झुकवू शकेल. नक्कीच हिम्मतकडे नक्कीच ती क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचं प्रश्नचिन्ह नाही आहे. मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल आणि सिद्ध करत असताना मात्र या ठिकाणावरनं तुम्हाला मोठे फटके देखील ठोकावे लागतील. एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर आता मात्र पलटवार जरूर करावा लागेल. त्या दरम्यान कृष्णा माडवी गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. मात्र रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. ओव्हरथ्रो देखील झाला होता आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. आपण पाहतोय श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2023. आज या स्पर्धेचा सलगचा हा दुसरा दिवस. आजच्या दिवसाचं विशेष म्हणायचं झालं तर संजय ठाकरे यांचा आज वाढदिवस. आयोजन कमिटीचे मेंबर. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्काने या डीपमधून किरण चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1ने पुढे सरकले. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. मात्र तिन्ही गोलंदाजांची प्रशंसा केली जाईल. प्रत्येक बॉल जो आहे अचूक टप्प्यावर फेकला गेलाय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार, दुसऱ्या ओव्हरमध्ये लक फॅक्टरने एक चौकार, ते 2 फटके वगळता कोणत्या प्रकारे मोठा फटका अजूनही आला नाही आहे टीम वडूनगरसाठी. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर त्रिफला उडवलाय. यस, यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद हिम्मत. काय चेंडू फेकला होता, अतिशय जलद गतीने चेंडू फेकला होता. अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू फेकला होता. मधल्या एस्टीनवर चेंडू आदळला आणि या ठिकाणी हिम्मत हा या ठिकाणी त्रिफलाचीत झालाय.
उत्कृष्ट गोलंदाजी कृष्णा मडवी याची बांधून ठेवला आहे संदेश तसं म्हणावं लागेल. कारण ज्या प्रकारचा संघाचा जर विचार केला या ठिकाणी वडूनगर संघाचा खूप मोठे फलंदाज आहेत, तशा प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडून झाली नाही. आणि चौकारांचा विचार केला तर एक नशिबाचा चौकार त्यांना आलेला आहे. फक्त एक चौकार त्यांच्या बॅटमधून तो स्वीपचा फटका बघितला आपण हिम्मतच्या बॅटमधून, तो जर फटका वगळला तर एकही मोठा फटका की जो कॉन्फिडन्स शॉट म्हटला होता तशा प्रकारचा शॉट त्यांच्या बॅटमधून आलेला नाही. यस, फलंदाज मोठे जरूर आहेत, मात्र डिसिजन टॉस जिंकल्यानंतर जो डिसिजन घेतला आपण सातत्याने पाहत आलोय का की चेसिंग करणं नक्कीच महत्त्वाचं ठरलं या विकेटवर. प्रत्येक मॅचचा जर विचार केला तर चेसिंग करणं निवडतात प्रत्येक संघनायक. मात्र यावेळेस प्रवाहाच्या विरुद्ध जो डिसिजन घेतला गेला, फलंदाजी स्वीकारली. मात्र फलंदाजी का स्वीकारली हे आतापर्यंत दाखवून देता आलं नाही आहे विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमला. कारण षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त धावा ज्या धावफलकावर आहेत 17, आणि त्याचं कारण म्हणजे तिन्ही गोलंदाज. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. मात्र योगेश यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम योगेश. कृष्णा मडवी पुन्हा एकदा षटका दिला. पुढचा बॉल, या बलेचा बॉल उडवलाय ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतात झेल खाली. अजून एक चांगला झेल, फलंदाज बाद. काय गोलंदाजी केलंय कृष्णा मडवी याने. बघा बऱ्याच कालानंतर कृष्णा मडवी देखील इनमध्ये खेळतोय. बराचसा गॅप आहे, पण आज खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी, कमबॅक करताना चांगली गोलंदाजी होते. पण जर फलंदाजीचा विचार केला तर मात्र इथे निराश करतायत वडूनगर संघाचे फलंदाज. कारण ज्या प्रकारची फलंदाजी लॉबी आहे, ज्या प्रकारचं फलंदाजी त्यांच्यावर भरणं आहे, तशा प्रकारची फलंदाजी अजून तर त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाली नाही आहे. मोठे फटके खेळताना या ठिकाणी वारंवार असफल होत आहेत. कारण अतिशय चांगल्या प्रकारचे मोठे फटके जे ठेवून असलेला हा संघ आहे. आणि जर मागच्या 2 हंगामांचा विचार केला तर भादवड संघाच्या तोडीस तोड असणारा हा संघ यावेळीस मात्र या ठिकाणी थोडासा मागे पडताना बघायला मिळतोय. यस, 12th मॅन 12वा प्रतिनिधी देखील थोडा नाराज झालाय आपला टीमचं प्रदर्शन पाहून. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 19 धावा आल्यात. पहिलं षटक 6 धावा, दुसरं षटक 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये देखील 6 धावा. आणि आता मात्र दिवा स्पोर्ट दिवा टीमचा दिवा एक्सप्रेस उदय मात्रे गोलंदाजी मार्कवर विकेट हॅट्रिक जर साजरी झाली तर कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून 2 कोंबडे आणि 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. संदीप आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेट हॅट्रिकसाठी 2 कोंबडे आणि 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून, जे ओम साई दाबाचे प्रोप्रायटर आहेत. षटका दिला. पहिला बॉल उदय मात्रे गोलंदाजी मार्कवर. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. अप्रतिम फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आहेत. शशीदादा, एक क्षण असं वाटलं होतं की हा बॉल जो आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर पडेल का, मात्र त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत तीक्ष्ण नजर आणि एक चांगला झेल पकडला त्या ठिकाणी. किरणच्या माध्यमातून हा 3रा झेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किरण म्हात्रे आणि रत्नाकर म्हात्रे ही जोडगोली अशी आहे की या जोडगोलीचा जर आउटफील्डमधला जर विचार केला तर मात्र त्यांचा हात कोणी धरणार नाही. दिवा स्पोर्ट दिवा संघाचा विचार केला, पण मोठा फटका अतिशय चांगल्या प्रकारे केला होता. अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू देखील घेतला होता. वाटलं होतं की लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी तो भेदून चेंडू सीमेच्या बाहेर जातो की काय, पण तसं काय, कारण चेंडूने बऱ्याच काल हवेमध्ये त्या ठिकाणी तरंगत राहिला आणि अचूक जजमेंट केलं आणि सहज असा या ठिकाणी त्या झेला आपल्या हातामध्ये विसावलाय. किरण म्हात्रे यांनी चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय. विकेट हॅट्रिकसाठी अजून पारितोषिक येत आहे. प्रमोद दादा भोईरवल भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
बघा उदय म्हात्रे यांच्यावर या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव होतोय. कबीरदादा यांनी ऑलरेडी 2 कोंबड्या आणि 1100 रुपये पारितोषिक ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर प्रमोददादा यांनी देखील 500 रुपये ठेवलेले आहेत. अजूनही विलासदादा यांनी देखील 500 रुपये म्हणजे हॅट्रिक. उलनदादा यांनी देखील 500 रुपये. उदय म्हात्रे आपण ते गणित आपल्या डोक्यामध्ये करून ठेवायचंय. 2 कोंबडे बाजूला ठेवा. रक्कम किती झाली बघा 1100 आणि 3 500 500 आणि ते 1500. चला 2 कोंबडे तर आहेतच. बघायचं दुसरा चेंडू पण राईट आर्म फास्ट गोलंदाजी करतो. दिवा एक्सप्रेस म्हणून नावाने या ठिकाणी प्रसिद्ध आहे उदय म्हात्रे. तसं पाहिलं तर उदय म्हात्रे खूप प्रसिद्ध आहेत विलासदादा. बाईकच्या रूपाने धाव येते. चांगला आवाज होता या असं वाटतं की बॅटची कट घेतली होती पण तसं काही झालं नाही. पंचांचा अचूक नजर अचूक इशारा. बाईकच्या रूपाने धाव येते. चांगला चेंडू होता बघा. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने निघाला होता. खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने पण असफल. 1 धाव बाईकच्या रूपाने येते. धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहेत 20 रन्स ऑन बोर्ड. अतिशय सुरेख बघा ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडण्या अगोदर या ठिकाणी मनोज जर विचार केला आपण तर चेंडू पडण्या अगोदर बॅट फिरली होती. अतिशय सुरेख गोलंदाजी. इथे मात्र अनुभव 50 लावतोय उदय म्हात्रे. बघा बक्षिसांकडे बघत नाहीये पण आपला संघाचा कमीत कमी धावामध्ये या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न उदय म्हात्रेंचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 2 चेंडू या ठिकाणी त्याने 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 1 धाव खर्च करत 1 फलंदाज देखील बाद झालेले आहे. चांगला चेंडू होता. हलूक साताने कट केलाय. ऑफ साइडला फिल्डर आहे. 1 धाव खर्च करतायत. स्ट्राईक रोटेट या ठिकाणी होते. धावसंख्येत बदल होतोय. धाव होत आहेत 21 रन्स ऑन बोर्ड. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी उदय म्हात्रे याच्या माध्यमातून. राईट आर्म फास्ट गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कृष्ण मडवी याच्याकडून. इथे मात्र थोडंसं फंबलिंग झालंय. त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजाने आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. बघा मैदानाचा जर विचार केला MIDC मध्ये मैदान आहे. आजूबाजूला इंडस्ट्रियल एरिया आणि त्याच्या मधोमध वसलेले हिरवगार असं गालीच्या पसरलेला हा मैदान. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे मैदान आपल्याला बघायला मिळतात पण हे मैदान बऱ्याच वर्षापासून तशाच प्रकारचं आहे. चांगल्या प्रकारचं संगोपन देखील झालेलं आहे. जागेवरून केलेला आहे मोठा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. किरण चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. नजर अतिशय अचूक आहे. झेल आवाक्याच्या बाहेर होता परंतु संघासाठी त्याने 4 धावा वाचवलेल्या आहेत. सहकार्याने देखील त्याचं या ठिकाणी ताल्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं. त्याला शाबासकी देखील दिलेली आहे. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाची धावसंख्या होते ती 25 रन्स. 24 चेंडूमध्ये 25 धावा पटकावलेल्या आहेत आणि 26 धावेचं आव्हान ठेवलं आहे ते दिवा स्पोर्ट दिवा संघासमोर. उत्कृष्ट गोलंदाजी. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि या अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर 25 धावावर रोखलाय ते विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाला. बघा विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाचा विचार केला तर खूप मोठा संघ आहे. असं वाटलं नव्हतं की हा संघ एवढ्या धावावर या ठिकाणी रोखला जाईल कारण मोठ्या फलंदाजा भरणारा संघ आहे. असं त्यांनी देखील टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. मनोज प्रवाहाच्या विरुद्ध त्यांनी निर्णय घेतला होता. त्यांना असं वाटलं असेल की कदाचित मोठ्या धावा आपण या ठिकाणी उभारू शकू परंतु त्या प्रकारचा त्यांचा जो निर्णय आहे तो कुठेतरी चुकल्यासारखा झालेला आहे. पण मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता खूप आहे. क्रिकेट इज अ अनसर्टिनिटी गेम. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला गेम आहे. कोणत्या प्रकारचं भविष्य क्रिकेटमध्ये सांगितलं जात नाही आहे. जरी 25 धावा झाल्या परंतु 26 धावा रोखण्याचं किंवा ते डिफेंड करण्याचं चॅलेंज हे स्वीकारण्यामध्ये अतिशय माहीर आहे तो विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ. कारण गोलंदाजांचा बघितला
तर ऑलराऊंडर असे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे गोलंदाज आहे. हिम्मत देखील गोलंदाजी चांगली करतो. त्यानंतर महेश देखील चांगली गोलंदाजी करतो. आणि जर विचार केला तर फ्लाइटेड डिलिव्हरीचा विचार केला तर त्यानंतर आमचे श्यामदादा देखील फ्लाइटेड डिलिव्हरी स्लोअर आर्म गोलंदाजी करतायत. गोलंदाजींचं कमतरता नाहीये, पण धावा कमी आहेत, त्या डिफेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. बघूया कशा प्रकारे डिफेंड होत आहेत या धावा, किंवा कशा प्रकारे दिवा स्पोर्ट दिवा ह्या 25 धावा चेस करून 26 धावापर्यंत आपलं या ठिकाणी विजयाचं शिक्कामोर्तब करतायत. धन्यवाद. तर नक्कीच धन्यवाद. आपण पाहतोय श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा आयोजित श्री स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2023. तर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचा दमन दौरा नक्कीच दरम्यान या ठिकाणी सूचना आली आहे. संस्थापक अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष व सचिव साहेब, सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व टीम्सला सूचित केलं जात आहे की भिवंडी 40+ ग्रामीण क्रिकेट मंडळाचा दमन दौरा 9, 10, 11, 12 जानेवारी या तारखेला होणार आहे. तर नक्कीच सर्व टीम्स आपण तयारीत राहा. सर्व टीम्सला ऑल द बेस्ट. नक्कीच आपण ज्या दौऱ्याची आतुरतेने वाट बघत होतो की तारीख कधी डिक्लेअर होते आणि ती तारीख या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे, तशा प्रकारचा मेसेज देखील आमच्यापर्यंत पोहोचतोय. जानेवारी 9 ते 12 या दरम्यान आपला दमन दौरा या ठिकाणी होणार आहे. सर्व संघांनी, सर्व संघ नायकांनी आणि सर्व खेळाडूंनी या विषयीची आपण या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे की आपला दमन दौरा आहे तो 9 ते 12 जानेवारी या दरम्यान होणार आहे. मग पदाधिकारी खूप खुश आहेत. दौरा नक्कीच डिक्लेअर झालेला आहे. बरेच संघ नायक या ठिकाणी आमचे संघ देखील खुश झालेले आहेत. बघा, एक प्रकारच्या दौऱ्यावर गेल्यानंतर एक प्रकारचा वेगळा आनंद असतो अल्पेश, खूप आनंद असतो. आणि दमन दौरा म्हटलं की जणू काही गुदगुल्याच होतात सर्व खेळाडूंमध्ये. आणि तशा प्रकारचे गुदगुले आमच्या संदेश वखारे यांच्यामध्ये देखील झालेले आहेत. 26 धावा, 25 धावेचा या ठिकाणी धावा पूर्ण केल्या. 26 धावेचं आव्हान विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाने ठेवलेलं आहे दिवा स्पोर्ट दिवा संघासमोर. आणि हे आव्हान पेलवण्यासाठी सलामी जोडी मैदान येते. रत्नकांत आणि कपिल, स्वतः रत्नकांत कर्णधार या आव्हानाला या ठिकाणी सामोरे जाण्यासाठी स्वतः मैदानात येतोय. त्याच्या सोबत आहेत अनुभव असलेले, खूप मोठा अनुभव असलेले कपिल म्हात्रे. बघा, आतापर्यंत बरेचसे सामने झालेले आहेत वडूनगर आणि दिवामध्ये, पण तो आता वडचढ चढलेला आहे तो वडूनगर संघ. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटकून येतो गोलंदाज महेश. समोर आहे फलंदाज रत्नकांत. नॉन स्ट्राईक एंडवर कपिल म्हात्रे. स्लो राम चेंडू फेकला होता, बीट झाला होता फलंदाज. बघा, हलक्याशा हाताने खेळून करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मैदानातच चेंडू आहे, की धाव या ठिकाणी करू शकला नाही. निधाव जाणार चेंडू. चांगली सुरुवात करून देताना महेश. बॅटची लिडिंग एज घेतली होती, फसला होता मला वाटतं फलंदाज, कारण वाटलं होतं की स्लोवर आर्म चेंडू फेकलेला थोडंसं हलकीशी उचली होती. या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न देखील होता ऑन साईडला. बॅटची वरची लिडिंग एज घेतली होती, पण दोन्ही या ठिकाणी शॉर्ट फाईन आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या मध्ये चेंडू पडला जातो. एक धाव पूर्ण केली ते या ठिकाणी रत्नकांतच्या माध्यमातून.
खराब चेंडू या ठिकाणी डाव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचाकडून वाईटचा इशारा येतोय. एक धाव अतिरिक्त सुरुवात होते अतिरिक्त धावेने. धावफलकावर धावा आहेत 2. बघा 26 धावा करायच्या आहेत, पण तू पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना महेश ब्लाइंड शॉट घेण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बॅटची काढ घेतली आहे. शॉट लेग मधून चेंडू सरस सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. वाटलं होतं की चौकारासारखा चेंडू पडलेला आहे. थोडासा लेग स्टंपवर पडला होता, बॅट फिरवली गेली होती आणि चेंडू मात्र बॅटला थोडासा या ठिकाणी स्पर्श केला होता. चेंडू प्रचंड वेगाने या ठिकाणी सीमेच्या बाहेर या सरसावला आणि 4 धावा या ठिकाणी मिळाल्या आहेत. कपिल मात्र आपल्या चौकाराने धावा या ठिकाणी खोलतोय आणि धावा होत्यात फलकावर 5. 6 धावा होत्यात, माफ करा 6 धावा. महेश समोर आहे फलंदाज कपिल. लेटकट खेळण्याचा प्रयत्न केला, ऑफ ड्राईव्ह बघायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होणार आहे. एक धाव 30 सर्कलमध्ये त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. बघा दबाव टाकण्याचा खूप प्रयत्न आहे, कारण गोलंदाजी स्लो राम फेकतोय. असं वाटतं की फलंदाजाला की चेंडू आपल्या बॅटपर्यंत पोहोचतो की काय, पण तो बॅटच्या अगोदर चेंडू पाडला जातोय. अति सुरेख फटका बघायला मिळतो. कव्हरच्या वरून चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. सुरेख फलंदाजी अति सामंजस्यपणे किंवा सावधगिरीने खेळताना या ठिकाणी संदेश बघायला मिळतात. दिवा स्पोर्ट दिवा संघाचे खेळाडू 26 धावा पूर्ण करायचे आहेत आणि आतापर्यंत 2 चौकार बॅटमधून आले आहेत आणि धावा फलकावर झालेल्या आहेत आतापर्यंत 11. बिनबाद 11. एक चांगली सुरुवात दिवा स्पोर्ट दिवा संघाची. महेश गोलंदाजीच्या मार्गावर. समोर आहे रत्नकांत. चांगलं क्षेत्र फॉलो थ्रू बघायला मिळाला आपल्याला. 1 धाव पूर्ण केले ते फलंदाजांकडून. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिवा स्पोर्ट दिवा संघाची धावसंख्या बिनबाद 12. नक्कीच संजयजी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मी माझ्या दिवा स्पोर्ट दिवा संघाकडून माझ्या या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडून व तसेच पांडे घोळेवाला यांच्याकडून देखील आपणास या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. आपणास दीर्घ आयुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिवा स्पोर्ट दिवा संघाची धावसंख्या 12 बिनबाद 12. 26 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्ट्राईकवर रत्नकांत, नॉन स्ट्राईकवर कपिल. गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज जितू. अठरा चेंडूमध्ये आता 14 धावांची गरज आहे. बघायचं कशा प्रकारे दिवा स्पोर्ट दिवा संघ हा खेळतो किंवा त्याहून अधिक वडुनगर संघ या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय तर कमबॅक होऊ शकेल. बघायचं दुसरं षटक कशा प्रकारे हाताळतोय जितू. चला जरा वेळ कमी घ्या मित्रांनो. कमिटीचं या ठिकाणी आपल्याला विनंती आहे, वेळ कमी घ्या. सामने बरेच खेळवायचे आहेत. खराब खेळ बघायला मिळतो. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूने उचली घेतली होती, बॅट थोडीशी लवकर फिरली गेली आहे. निधावताना चांगली सुरुवात करून देताना जितू. या षटकामध्ये जर कमी धावा या ठिकाणी खर्च करतोय जितू तर थोडंसं कमबॅक होऊ शकेल वडुनगर संघाचं. चांगला या ठिकाणी स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळते. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न करतायत. हलकासा जमलिक झालाय आणि त्याचा फायदा घेतलाय. दोन्ही पण तिसऱ्या धावेसाठी धावतायत फलंदाज आणि 3 धावा देखील पूर्ण केल्या. बघा कसं असते, 1 धाव ज्या ठिकाणी मिळणार होती त्या ठिकाणी हलकसं किंवा थोडंसं फंबलिंग झालं क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा देखील पूर्ण केल्या. त्यानंतर सरकला आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली. मित्रांनो या ठिकाणी पहिला डाव नाही आहे, दुसरा डाव आहे. आपल्याला धावा कमी खर्च करायचा आहेत.
पण या ठिकाणी जर तुमचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब झालं तर मात्र थोडंसं या ठिकाणी अडचणीत येऊ शकेल वडूनगर संघ. 3 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धाव होत आहेत 15 रन्स ऑन बोर्ड. उत्कृष्ट चेंडू सरळ आतमध्ये घुसलाय चेंडू. बघा कट करण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू बॅटच्या अगोदरच स्टंपवर आदळला आणि त्रिफलाचीत बाद झाला कपिल म्हात्रे. काय गती परिवर्तन केलं होतं जितूचं. जर बघितलं आपण जितूची गोलंदाजी मनोज तर व्हेरिएशन आहे. गोलंदाजीच्या गतीमध्ये व्हेरिएशन आहे. या अगोदरचे चेंडू थोडे स्लोवर आर्म फेकले होते. त्यानंतर हा चेंडू जो त्रिफलाची झाला त्याची गती बघितली अतिशय जलद गतीने चेंडू फेकला होता. कपिल म्हात्रे याला चेंडूची गती ओळखता आली नाही. लेटकट खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता पण बॅट फिरवण्या अगोदरच चेंडू त्याच्या स्टंपवर आदळला होता. एजी स्पोर्ट्स निंबवली संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि A1 जोडीचे परम मित्र मनोज गुळवी यांच्याकडून या आयोजनाला आणि विशेषतः आमच्या या ठिकाणी कॉमेंट्री पॅनेलला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद मनोजदादा गुळवी. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. उत्कृष्ट चेंडू बघा जितूकडे व्हेरिएशन आहे. मी म्हणालो होतो की जितू या ठिकाणी धावा कमी खर्च करतोय तर मात्र थोडंसं अडचणीत येऊ शकेल दिवा स्पोर्ट दिवा संघ. अतिशय सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. ऑन साईडला 1 धाव पूर्ण केली आहे. महत्त्वपूर्ण फलंदाज आहे किरण जो 1 डाऊन या ठिकाणी आलेला आहे. पहिला फलंदाज कपिल म्हात्रे बाद झाल्यानंतर किरण म्हात्रे की जो मागच्या अंगामध्ये भलताच फॉर्ममध्ये होता पण या वर्षी त्याला फॉर्म या ठिकाणी गवसावा लागेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. जितू राईट आर्म फास्ट अतिशय सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमेचा या ठिकाणी लगत धावतोय आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावीने दिवा स्पोर्ट दिवा संघाची धावसंख्या होते 20 रन्स. आता केवळ 6 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. अतिशय सावधगिरीने खेळ सुरू केला होता रत्नकांत आणि कपिल म्हात्रे यानं. कपिल म्हात्रे कट करण्याच्या प्रयत्नामध्ये त्रिफलाची झाला. त्यानंतर किरण म्हात्रे रत्नकांत म्हात्रेच्या जोडीला आला आणि रत्नकांत म्हात्रेने सावधगिरीने खेळ करत ऑफ ड्राईव्ह करत एक उत्कृष्ट असा एक चौकार ठोकला आणि आपल्या संघाच्या जो विजयाच्या अपेक्षा आहेत त्या अधिक या ठिकाणी त्याने उंचवल्यात आणि विजयाच्या समीप नेऊन ठेवल्या आहेत दिवा स्पोर्ट दिवा संघाला. जर ओव्हरऑल जर विचार केला अल्पेश तर वडूनगर संघाचा खेळ आज सबसेल फेल ठरलेला आहे. ज्या प्रकारचा हा संघ आहे ज्या प्रकारचा यांच्याकडे खेळाडूंचा भरणा आहे आणि ज्या प्रकारचा यांचा जो सांघिक कामगिरी आहे तशा प्रकारचं कोणत्याही क्षेत्रामध्ये ते आज या ठिकाणी यश प्राप्त करू शकले नाहीत. तिसरं षटक कोण घेऊन येते ते बघण्यासारखं राहील. स्ट्राईकवर तोपर्यंत किरण राहील. नॉन स्ट्राईकर एंडला स्वतः कर्णधार रत्नकांत म्हात्रे. श्यामदादा चौगुले बघा श्यामदादांनी आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक बघितला या अगोदरच्या स्पर्धामध्ये तर पॉवर प्लेचं षटक महत्त्वपूर्ण षटक त्यांनी हाताळलं होतं. पण जसं जसं नवीन खेळाडूंचा भरणा झाला थोडेसे त्यांनी देखील मागे या ठिकाणी माघार घेतली पण आज तिसऱ्या षटकाच्या हाताळणी करण्यासाठी स्वतः येत आहेत. चांगला खेळ उत्कृष्ट खेळ सन्मान दिला. हल्ल्याच हाताने आपल्या हलक्याशा हाताने आपला कट केलाय. 1 धाव घेतली. बघा या ठिकाणी धावपळ करण्याची गरज नाहीये मनोज. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. उत्कृष्ट खेळ बघायला मिळाला दिवा स्पोर्ट दिवा संघाकडे. पहिल्या विजयाची चव या ठिकाणी चाकताय की काय असं वाटू लागलेलं आहे. फुलटॉस चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. डीप स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षक उपस्थित 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली होती. बघा फुलटॉस चेंडू होता पण सावधगिरीने खेळतायत फलंदाज. कोणत्याही प्रकारचे रिस्क कोणत्या प्रकार धोका पत्करू शकत नाहीये कारण पहिल्या विजयाची चव त्यांना चाकायची आहे आणि तशा प्रकारचा खेळ रत्नकांत म्हात्रे याच्याकडून बघायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. उत्कृष्ट स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळतात. डीपला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1च धाव या ठिकाणी मिळेल. 1 धावीने धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहेत 23 रन्स. अजूनही 3 धावींची गरज आहे.
मोठा फटका केला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. मी म्हणालो होतो की घाईचा खेळ केला तर मात्र फसले जाल आणि तिथं रत्नकांत म्हात्रे फसलाय आणि या ठिकाणी झेल देऊन या ठिकाणी बाद झालाय कर्णधार रत्नकांत म्हात्रे. चांगली सफलता श्याम चौगुले यांना. ए संजू बघ. बघा कधी कधी कसं होतं अल्पेश, 2 ते 3 धावा असताना मोठा फटका खेळून चौकार षटकाराने विजय संपादन करण्याचा प्रयत्न असतो, पण तसंच करण्याचा प्रयत्न कर्णधाराने केला होता. पण उपस्थित क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफला उभा आहे कोणतीही चुकी केली नाही आहे. सहज सोपा झेल होता, अतिशय चांगल्या प्रकारे टिपलाय आणि रत्नकांत म्हात्रे याला चंबुचा रस्ता दाखवलाय. गावदेवी वेले टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समधून या. नक्कीच या मॅचच्या समाप्तीनंतर त्वरितच आपण टॉस करणार आहोत. सो प्लीज वेले संदर्भात थोडं कोऑपरेट करा. गावदेवी वेहळे संघाचे संघनायक, आपण तयारीत राहा. चांगला खेळ, हल्लूच हाताने कट केला चेंडूला. चेंडू सीमेकर धाव सरसावतोय, क्षेत्ररक्षक देखील त्याच्या सोबत सरसावत आहेत, परंतु चेंडू आडला नाही. चेंडू सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. अशा प्रकारे दिवा संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. विजय संघाचे अभिनंदन.